झालं. हा पाठवून आता लक्ष द्या वाटलं सर. पण तरी तुमच्या पद्धतीने हाताने नोट्स लिहित चला, कारण की हाताने लिहिलेलं आपल्या माहित असतं काय लिहितो आपण ते. थोडे 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 लिहित चला. त्याच्यानंतर येतं आता त्यातला पहिला पार्ट बघूया, नोज आणि नेझल कॅव्हिटी मध्ये काय काय येतं. तर त्याचे पहिला पॉईंट आहे पोझिशन अँड स्ट्रक्चर ऑफ नोज अँड नेझल कॅव्हिटी. तर नोज मध्ये दोन कॅव्हिटी आहेत, तर त्याला सेपरेट काय करतं, सेप्टम एक पार्ट आहे तो नोज कॅव्हिटीला सेपरेट करतो दोन. तर ह्याचा अँटेरियर म्हणजे कुठली बाग, अँटेरियर म्हणजे कुठला, फ्रंट. आणि पोस्टेरियर, सुपेरियर आणि इन्फिनियर. सुपेरियर बॅक का, मॅक्झिला, रूप ऑफ द माउथ वरचा भाग. आणि जो नोजचा हे असतो रूप तो इथोमाइड बोनने आणि फ्लोअर रूप ऑफ द माउथने बांधलेला असतो. हे नोजचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे. आता जे नोज आहे, दोन नोज आहेत आपल्याला, त्याला मध्ये एक कॅव्हिटी आहे, त्याला सेप्टम म्हणतो आपण. ते सेप्टम झालं. आता नोजचा वरचा फ्लोअर छत कशामुळे तयार झालेलं आहे, इथोमाइड बोनने. आणि जे रूप आहे ते रूप जे फ्लोअर ते रूप ऑफ द माउथने तयार झालेलं आहे. आणि त्याच्यात जी मिडियल वॉल आहे, नोज मध्ये जी मिडियल वॉल असते ती असते सेप्टम. हे दोन्हीचा आन्सर एकच आहे, टू कॅव्हिटी डिवायडेड बाय सेप्टम आणि मिडियल वॉल सेप्टम. त्याच्यानंतर लॅटरल वॉल कशापासून काय तयार होते, नोजची मॅक्झिला पासून अशी वरती तयार होते. त्याच्यानंतर खाली डायग्राम आहे, ते तुम्हाला डायग्राम ह्याच्यात ब्लर दिसन. ही आहे ना नॉर्मल डायग्राम आहे आपले रेस्पिरेटरी ट्रॅकची, फक्त अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. तुम्हाला पीपीटी मध्येच दिसन बरोबर खाली आहे. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ नोज कुठलं फंक्शन करतं. पहिलं आहे वॉर्मिंग, फिल्टरिंग अँड क्लिनिंग अँड ह्युमिडिफिकेशन. हे तीन मेजरली फंक्शन करतं नोज. तर त्यातलं पहिलं बघूयात आपण वॉर्मिंग. ड्यू टू इमिसिव्ह व्हॅस्क्युलरिटी ऑफ द म्युकोसा. म्हणजे ह्याच्यात काय होतं, आपली जे हवा असते, आपण जे श्वास बाहेर सोडतो त्याला वार्म करून सोडतो, अशी गरम गरम हवा लागते. तुम्ही कधी फील केलं असताना, आणि आत घेताना थंड हवा जाते. ते त्याच्यानंतर फिल्टरिंग अँड क्लिनिंग. दिस इज ड्यू टू द हेअर्स विच ट्रॅप लार्ज पार्टिकल. आपल्या नोज मध्ये छोटे छोटे हेअर्स असतात, ते आपलं फिल्टरिंग आणि क्लिनिंगचं काम करतात एअर साठी. म्हणजे एअर मध्ये कुठले पण स्मॉल बॅक्टेरिया किंवा पार्टिकल्स आपल्या डायरेक्ट रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाऊ नये त्यासाठी प्रिव्हेंट करतात आपले नोजचे हेअर्स. त्यानंतर तिसरं आहे ह्युमिडिफिकेशन. एअरला ह्युमिडिफाय करतात ते नोज मधून. जेव्हा आतमध्ये लंग्स मध्ये ट्रकेमध्ये हवा जाते त्यावेळेस ह्युमिडिफिकेशन करतं. त्याच्यानंतर फॅरिंग्स. फॅरिंग्स हा एक पार्ट आहे याचा आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकचा. तर फॅरिंग्स बघूया आपण. फॅरिंग्स काय असतं, तर फॅरिंग्स इज अ पार्ट ऑफ थ्रोट दॅट बिहाइंड द माउथ अँड नेझल कॅव्हिटी अँड अबव द इसोफॅगस अँड लॅरिंग्स. त्याचं लेंथ आहे 12 to 14 सेंटीमीटर असते फॅरिंगची लेंथ. त्याची पोझिशन बघूया आपण. सुपेरियरली बघा, सुपेरियरली, इन्फेरियरली, अँटेरियरली, पोस्टेरियरली. या टर्म्स आहेत ना तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. जे अनॅटॉमिकल लँग्वेज म्हणतो यांना, सुपेरियर, इन्फेरियर, अँटेरियर, पोस्टेरियर. हे एक्झाम मध्ये पण तुम्हाला असंच लिहावं लागतं. बिहाइंड, अबोव असं लिहून जमत नाहीत. एक्झामिनर मार्क्स देत नाही तिथं बरोबर. म्हणजे तुम्हाला 4 मार्क पडणार, ते 2च मार्क पडतील. तर पहिले सुपेरियरली म्हणजे वरच्या भागाला, फॅरिंगच्या वरती कोण असतं, बेस ऑफ द स्कल असतो, खोपडीच्या हे बेस असतो तिथं. देन इन्फेरियरली कंटिन्युअस विथ द इसोफॅगस, खालच्या बाजूला इसोफॅगसने कंटिन्यू असते फॅरिंग्स. त्याच्यानंतर अँटेरियरली फॅरिंगच्या पुढच्या भागात कोण असतो, इनकम्प्लीट वॉल बिकॉज ऑफ द नोज, माउथ अँड लॅरिंग्स ओपनिंग.
हे तिघांची इनकम्प्लीट वॉल असते त्याच्या समोर, लॅरिंगच्या समोर. देन पोस्टेरियरली पाठच्या बाजूला ॲरिओलर टिश्यू अँड द फर्स्ट 6 वर्टिब्रा. खालच्या डायग्राम मध्ये बघा, अजून तुम्हाला स्पष्ट होईल. Pharynx. Pharynx is divided into 3 parts: nasopharynx, oropharynx, and laryngopharynx. Nasopharynx म्हणजे नाक, nose through pharynx. Then oropharynx, mouth cavity through pharynx. Then laryngopharynx, larynx to pharynx. तर पहिलं बघूया nasopharynx. Nasal part of the pharynx lies behind the nose. ह्याला म्हणतात nasopharynx. देन ओरोफॅरिंक्स, नावातच याचे मिनिंग्स आहेत सगळे, ओरोफॅरिंक्स आणि लॅरिंगोफॅरिंक्स. ह्याच्यात काही समजण्यासारखं नाहीये का? समजलं नाही सगळ्यांना? तर फॅरिंग्स हे मेनली 3 पार्ट मध्ये डिवाइड होतं. कुठले कुठले बोला सगळ्यांनी. हा, त्याच्यानंतर त्याची अॅनाटॉमी बघा. अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर हे फोटो तुम्ही घरी जाऊन निवांत बघा त्याच्यावरती. हे बघा इथे दिलेलं आहे फॅरिंग्सचे पार्ट. हे बघा, नोझोफॅरिंक्स, ओरोफॅरिंक्स, देन हायपोफॅरिंक्स प्लस लॅरिंगोफॅरिंक्स म्हणतात. त्याच्यानंतर फॅरिंग्सचं स्ट्रक्चर बघूयात. फॅरिंग्स इज अ कंपोज ऑफ 3 लेयर्स. ते हे झालेत ना तुमचे टिश्यू, सेल, मेम्ब्रेन्स. मग हे कळून जाईल तुम्हाला लवकर. म्युकस मेम्ब्रेन लाइनिंग, फायब्रस टिश्यू अँड स्मूथ टिश्यू. तर ते आता फॅरिंगचा ब्लड सप्लाय, फेशियल आर्टरी, फेशियल वेन, देन इंटरज्युगुलर वेन आणि नर्व सप्लाय बघूया, वेगस नर्व आणि ग्लॅसोफॅरिंजियल नर्व. आता हे पहिल्या 2. बरं, आता फॅरिंगचं फंक्शन बघा. पॅसेज वे फॉर एअर अँड फूड. तुम्हाला बोलतो ना दोन्ही जातात फॅरिंग्स मधून. पॅसेज वे फॉर एअर अँड फूड, वॉर्मिंग अँड ह्युमिडिफायर. एअरला वॉर्मिंग करतं, वॉर्म करतं आणि ह्युमिडिफायर करतं. देन टेस्ट मध्ये ऑलफॅक्टरी नर्व्स एंडिंग, देअर आर द ऑलफॅक्टरी नर्व्स एंडिंग. हिअरिंग मध्ये पण फॅरिंगचा वाटा असतो. तुम्हाला मराठी. त्यानंतर हिअरिंग फंक्शन मध्ये हिअरिंग बघूयात. द ऑडिटरी ट्यूब एक्सटेंडिंग फ्रॉम द nasopharynx टू इच मिडल इयर. Then protection. Then lymphatic tissue of the pharyngeal tonsils produce antibodies. Speech मध्ये act as a resonating chamber for the sound ascending from the larynx. Voice box. एका एज नंतर त्याचा आपण फुटतो म्हणतो, घोगरा होतो आवाज, त्याला म्हणतात लॅरिंग्स. त्याची पोझिशन बघूयात. लॅरिंग्स और व्हॉइस बॉक्स एक्सटेंडिंग फ्रॉम द रूप ऑफ द टंग. रूप ऑफ द टंग पासून एक्सटेंड होतो. त्यानंतर इट लाईज इन फ्रंट ऑफ द लॅरिंगोफॅरिंक्स ॲट द लेवल ऑफ द 3rd, 4th, 5th, 6th cervical vertebra. Then until the puberty, it is little different in a size and the of the larynx between the sexes. It grows larger in a male. लॅरिंग्सला कुठल्या कुठल्या ऑर्गननी सराउंड केलेले, सुपिरियरली, इन्फिरियरली, अँटेरियरली, पोस्टेरियरली. सुपिरियरली वरच्या भागात हायलॉइड बोन अँड द रूप ऑफ द टंग. देन इन्फिरियरली कंटिन्युअस विथ द ट्रकिया. देन समोरच्या बाजूनी अँटेरियरली muscle of the neck. Then posteriorly laryngopharynx and 3rd to 6th vertebra. लोकेशन आहे कुठल्या कुठल्या ऑर्गन मध्ये लॅरिंग्स बसलेले, त्याचं स्ट्रक्चर बघणार. The larynx is a composed of several irregularly shaped cartilage attached to each other by ligaments and membranes. लिगामेंट कोणला लिगामेंट कशामध्ये असतं? लिगामेंट काय काय जॉईन करतं? बोन टू बोन जॉईन करते लिगामेंट्स. Larynx is a composed of several irregular shapes cartilage attached to each other by ligaments and membranes. The main cartilages are
thyroid cartilage, cortical cartilage, ऍटिनॉइड कार्टिलेज अँड एपिग्लॉटिस. याच्यात नंबर पण दिलेले आहेत. हे जे पहिले 3 आहेत ते सगळ्यांना हायलिंग कार्टिलेज पण म्हणतात, आणि जो एपिग्लॉटिस त्याला इलास्टिक फायब्रोब्लास्ट म्हणतात. इलास्टिक एक एक एक्सप्लेन करू खाली. देन थायरॉइड कार्टिलेज. थायरॉइड, दिस इज द मोस्ट प्रोमिनंट अँड कन्सिस्ट ऑफ 2 फ्लॅट पीसेस ऑफ हायलिंग कार्टिलेज अँड फ्यूज अँटेरियरली फ्रॉम ॲडम ॲपल. तुम्हाला बोललो ना ॲडम ॲपल, तेच थायरॉइड कार्टिलेज तिथं असतं. देन क्रिटिकॉइड कार्टिलेज, दिस लाईज बिलो द थायरॉइड कार्टिलेज. थायरॉइड कार्टिलेजच्या खाली कार्टिलेज असतं आणि कंपोज ऑफ हायलिंग कार्टिलेज. देन ऍटिनॉइड कार्टिलेज, these are the 2 roughly pyramid shaped hyaline cartilage situated on the top of the board part of the carotid cartilage. Then epiglottis is a leaf shaped fibroelastic cartilage attached to inner surface of the anterior wall of the thyroid cartilage. त्यानंतर ब्लड सप्लाय बघूयात. ब्लड अँड नर्व सप्लाय. Superior and inferior laryngeal arteries, then thyroid veins and superior laryngeal nerve. Superior laryngeal nerves हे त्याचा ब्लड आणि नर्व सप्लाय. हे बघा याच्यात पोझिशन दिलं खाली डायग्राम मध्ये. ग्रीन कलरचा एपिग्लॉटिस आहे, खाली घ्या डायग्राम. ग्रीन कलरचा एपिग्लॉटिस आहे, रेड कलर मध्ये थायरॉइड कार्टिलेज दिलेले आहे. देन स्काय ब्लू मध्ये ऍटिनॉइड दिलेलं आहे. देन येलो मध्ये कॉर्टिकॉइड आणि पर्पल मध्ये कॉर्निक्युलेट कार्टिलेज दिलेलं आहे. त्यानं आता फंक्शन बघूयात. प्रोड्यूस ऑफ साऊंड, स्पीच, प्रोटेक्शन ऑफ द लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट ड्युरिंग सॉलिंग ऑफ द लॅरिंग्स मूव्स अपवर्ड्स अँड काय झालं, hinge and epiglottis close over the larynx. Passageway for the air, humidification, filtering, warming. हे सगळ्या. नेक्स्ट ट्रकिया खाली घे. ट्रकियाचे पोझिशन बघूया. ट्रकिया और विंड पाईप इज अ कंटिन्युअस ऑफ द लॅरिंग्स अँड एक्सटेंड डाउनवर्ड्स टू अबाउट द लेवल ऑफ द T5. ट्रकियर वर्टिब्रा 5. And it divided into right and left primary bronchi. याची लेंथ असते 10 ते 11 सेंटीमीटर. तर त्याचं रिलेशन बघूया. सुपेरियर, इन्फेरियर, अँटेरियर, पोस्टेरियर, लॅटरल. सुपेरियर त्याच्या वरच्या ट्रकियाच्या वरच्या भागात कोण असतो, सुपेरियर वरच्या भागात कोण असतो, लॅरिंग्स असतो. ट्रकियाच्या वरती असतो लॅरिंग्स. इन्फेरियर ट्रकियाच्या खाली काय असतात, राईट अँड लेफ्ट ब्रॉन्काय असतात. त्याच्यानंतर अँटेरियरली म्हणजे समोर कोण असतं, अपर पार्ट ऑफ द थायरॉइड ग्लँड. देन लोअर पार्ट ऑफ द आर्च ऑफ आवर्टा अँड स्टर्नम. देन पोस्टेरियरली काय असतो, इसोफॅगस असतो. अँड लॅटरली म्हणजे बाजूने कोण असतात, लंग्स असतात. हे बघा सी शेप कार्टिलेज खाली घे डायग्राम बघ. सी शेप कार्टिलेज लुमेन वगैरे असतो ट्रकिया, आणि त्याच्या मागच्या बाजूला इसोफॅगस. त्याचं 3 लेअर ऑफ टिश्यू, फायब्रस अँड इलास्टिक टिश्यू, स्मूथ मसल, सिलेटेड कॉल्युमिनर इपिथेलियम. देन हेल ओपनिंग बिटवीन द 16 to 20 इनकम्प्लीटेड कार्टिलेज रिंग, सी शेप. त्याचा ब्लड सप्लाय इन्फेरियर थायरॉइड आर्टरी, ब्रॉन्कियल आर्टरी. देन व्हेनस ड्रेनेज कोणते असतात, इन्फेरियर थायरॉइड वेन. देन नर्व सप्लाय लॅरिंजियल नर्व. बरं ठीक आहे, फंक्शन बघूया आता. ट्रकियाचं फंक्शन काय, सपोर्ट अँड पेटन्सी, म्युकोसिलियरी एस्केलेटर, देन कप रिफ्लेक्स, वॉर्मिंग, ह्युमिडिफिकेशन अँड फिल्टरिंग. देन आता चालू होतं ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युल्स. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, कुठून कुठून सुरुवात केली, ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स. द प्रायमरी ब्रॉन्कायस व्हेन द ट्रकिया डिवायडेड अबव द लेवल ऑफ T5. T5 लेवल पासून ट्रकिया डिवाइड होतो राईट अँड लेफ्ट मध्ये ब्रॉन्कायच्या. देन राईट ब्रॉन्कस अँड लेफ्ट ब्रॉन्कस.
हे दोन आहेत त्याचे. खाली राईट राईट ब्रॉन्कस मध्ये काय काय असतं बघूया. इट इज वायडर, शॉर्टर अँड मोर व्हर्टिकल दॅन द लेफ्ट ब्रॉन्काय. लेंथ असते याची 2.5 सेंटीमीटर. आफ्टर एंटरिंग द राईट लंग इट इज डिवायडेड इंटू 3 ब्रांचेस, 1 to each other lobe. देन लेफ्ट ब्रॉन्काय काय असतो, लेफ्ट मध्ये काय असतं, इट इज अ नॅरो देन राईट. याची लेंथ किती असते 5 सेंटीमीटर. आफ्टर एंटरिंग द लेफ्ट लंग इट इज डिवायडेड इंटू 2 ब्रॉन्काइज. बघा वरती ट्रकिया दिलेला आहे. ट्रकियापासून 2 ब्रॉन्कस पडलेत, प्रायमरी राईट अँड लेफ्ट. देन प्रायमरीचे परत सेकंडरी झाले, ब्रॉन्काय झाले त्याचे. देन टर्शियरी, टर्शियरी नंतर डायरेक्ट ॲल्व्हिओल आहे. ते खाली बाउलचे हे बघितलं असेल तुम्ही. ॲल्व्हिओल कसे असतात, स्मॉल स्मॉल बाउल असतात, त्यातलं एअर जाऊन ते कमी जास्त होत राहतात. त्याचं स्ट्रक्चर बघूयात आता. ब्रॉन्काय आर कंपोज ऑफ द सेमिशियस ट्रकिया. काय झालं, हे लाइनिंग बघूयात आता. हे कसं पहिलं डिव्हिजन ऑफ ब्रॉन्काय होती. ब्रॉन्कायच्या नंतर ब्रॉन्क्युल्स मध्ये होतं. देन टर्मिनल ब्रॉन्काइज, देन रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स, अल्व्हिओलर डक्ट्स अँड अल्व्हिओलाई. हे जे आपण जे ट्रकियाचं बघितलं ना, ही पण एक डायग्राम आहे. खाली आहे, हे खाली बघ खाली. हे खाली आहे. Ciliated columnar mucous membrane changes gradually to non-ciliated cuboidal shaped cells into the distal bronchi. The wider passages are called conducting airway. Conducting airway brings into air, lung and wall are too thick to permanent gases exchange. खाली बघा त्याचा ब्लड सप्लाय ह्याला ब्रॉन्काय आणि ब्रॉन्कायला कुठला असतो, ब्रॉन्कियल आर्टरी. ब्रॉन्काय आला की ब्रॉन्कियल आर्टरी, लॅरिंग्स आलं तर लॅरिंजियल आर्टरी. त्यानंतर व्हिनस ड्रेनेज कुठला असतो, ब्रॉन्कियल व्हिनस असतो. नर्व सप्लाय कुठला असतो, वेगस नर्व असतो. देन लिम्फॅटिक ड्रेनेज असतं, थोरेसिक डक्ट असतो तिथं, लिम्फॅटिक ड्रेनेज. देन फंक्शन, कंट्रोल ऑफ एअर एंट्री, warming and humidification, support and patency, remove of particular matters and cup reflex. हे तर बघितलं आतापर्यंत तुम्ही नोटीस केला असं नाही, बऱ्यापैकी सगळे सेम. बघा रेस्पिरेटरी खाली आहे. बघा रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स अँड अल्व्हिओलाई. Each lobe is supplied, शांत बसा आता. Each lobe is supplied with the air by terminal bronchi, which further subdivided into respiratory bronchioles, alveolar ducts, and the large number of the alveoli. About 150 million alveoli in the adult lung. In this structure, that process of the gaseous exchange occurs. As airway progressively divided and becomes smaller and smaller, then all gradually become thinner. Then these distal respiratory passages are supported by the loose network of the elastic connective tissue. Exchange of the gases in the lungs take place in a alveoli. And supply vagus now त्याला supply करते. Then function, external respiration. This is the exchange of gases by diffusion between the alveoli and the blood. Then defense against microbes. Protective cell present within the lung tissue, including the lymphocytes, plasma cell, which produce antibodies. Then gases exchange. So here diffusion माहिती आहे ना, diffusion पद्धतीने. ठीक आहे, खाली बघा आता लंग्स. लंग्स किती असतात सगळ्यांना माहिती, 2 लंग्स असतात. त्याचा शेप कोन शेप असतो. देन वेट असतं 600 ते 700 ग्रॅम. लेंथ असते 20 ते 24 सेंटीमीटर. कलर हा पिंकिश असतो. नॉर्मल लंग्सचा कलर पिंकिश असतो. जसे सिगरेट स्मोकिंग किंवा जास्त इंडस्ट्रियल एरियामध्ये काम करत असेल तर त्याचा ग्रेज ब्लॅकिश असा पडत जातो. स्मोकिंग करणाऱ्यांचं लंग बेकार असतं, ते खाली कुठे त्याचं बघू आपण.
हा त्याच्यात लोब्स येतात. आता मग सांगितलं होतं राईट मध्ये 3 लोब्स, लेफ्ट मध्ये 2 लोब्स. लोब्स आर सेपरेटेड बाय द फिशर. द एरिया बिटवीन द लंग्स इज अ मिडियास्टर्नम. हे मिडियास्टर्नम माहिती आहे ना, म्हणजे आता लंग्सचा सरफेस, अपेक्स, बेस, कोस्टल सरफेस, मिडियल सरफेस. या आता लंग्स कडे या. देन अपेक्स बघूया. आता अपेक्स म्हणजे कुठला, अपेक्स कुठला भाग, अपेक्स, बेस. अपेक्स म्हणजे वरचा, आता बेस म्हणजे खालचा ना. एवढा काय प्रश्न ना तुमच्या चेहऱ्यावरती. अपेक्सला काय असतं, राऊंडेड अँड राईज इनटू रूप ऑफ द नेक. नेकचे रूप असतो अपेक्सला. ते बेसला काय असतं, कॉन्केव अँड सेमिलुनर इन शेप, लाईज इन अ थोरॅसिक सरफेस ऑफ द डायफ्रॅम. लंग्सच्या खाली डायफ्रॅम असतो. डायफ्रॅम असा असतो, हवा आली स्ट्रेट होतो, हवा गेली कोन शेप मध्ये होतो, परत असा कॉन्केव शेप मध्ये होतो. हा त्यानंतर कोस्टल सरफेस. दिस सरफेस इज अ कॉन्वेक्स अँड लाईज अगेन्स्ट द कोस्टल कार्टिलेज. देन मीडियल सरफेस. दिस सरफेस इज अ कॉन्केव and has roughly triangular shape area called as a helium. Pulmonary artery supplying the lung and 2 pulmonary veins draining it. तुझे कोणते आहे कॉन्केव, कोण आहे चष्मेवाले, कोण कुठले आहेत, कोण आहे का वेक्स आहे. जवळ दिसत नाही का लांबचं, कॉन्केव असतं मग. राईट लंग, लेफ्ट लंग. लोब्स राईट मध्ये किती लोब्स असतात, 3 लोब्स कसं असतात, आणि लेफ्ट मध्ये 2. हे बघा डायग्राम मध्ये पण 1 2 3 लोब्स, याच्यात 2 लोब्स. सुपिरियर लोब, मिड ॲक्झिलरी लोब, मिड ॲक्झिलरी लाईन असती. त्यानंतर हॉरिझॉन्टल फीचर, मिडियल लोब, इन्फेरियर लोब. हे राईटचे लोब झाले, सुपिरियर, मिडल आणि इन्फेरियर. देन लेफ्ट मध्ये सुपिरियर आणि इन्फेरियर हे 2च लोब असतात. ते मिड ॲक्झिलरी लाईन तुम्हाला सीबीपी मध्ये येईल, सीबीपी प्रोसिजर मध्ये काम येते. हे बघा, नॉन स्मोकर लंग्स अँड रोल अप सिगरेट स्मोकर लंग्स. खालची डायग्राम काढा अजून, खाली अजून एक. ह्याच्यात 2 लंग्स आहेत. लंग्सला कधी पण कोलॅप्स होऊ नये किंवा दोन्ही लंग्स एकमेकांना चिपकू नये म्हणून त्याच्यात एक कॅव्हिटी असते, फ्लुइड असतं. तर त्याला म्हणतो आपण विसरल, मिडियास्टर्नम मध्ये त्याच्यामध्ये फ्लुइड असतो, त्याला म्हणतो आपण प्ल्युरल फ्लुइड. प्ल्युरल कॅव्हिटी मध्ये लंग्स असतो, प्ल्युलर, PLEUR AL. तर 2 लंग्स आहेत. लंग्सला कधी पण कोलॅप्स होऊन द्यायचं नाही, कारण की लंग्स कोलॅप्स झाले तर आपण मरणार. राईट लंग बघूया इन डिटेल मध्ये. राईट लंग हॅज मोर लोब्स अँड द सेगमेंट दॅन लेफ्ट. इट इज डिवाइडेड इंटू 3, सुपिरियर, मिडल अँड लोअर. हे डायग्राम मध्ये बघितलं होतं आपण, लोब सुपिरियर, मिडल आणि इन्फेरियर. Then separated by the 2 fissures, 1 oblique fissures and 1 horizontal fissure. डायग्राम काढ परत ती वरची एकदम, त्या स्मोकर आणि नॉन स्मोकरच्या वरची. हे बघा, याच्यात ऑब्लिक फिशर दिलेलं आहे बघा, वरती घ्या बघा, ऑब्लिक फिशर दिलेलं आहे खाली. ती बघ, ती लाईन आहे ना, ही मिडलचं नेम, ऑब्लिक फिशर बांधा राईट मध्ये. ऑब्लिक फिशर आणि हॉरिझॉन्टल फिशर सीधी मधली त्याच्या वरची लाईन आहे, त्याला हॉरिझॉन्टल फिशर म्हणतात. हे डायग्राम काढून नाव द्यावं लागतात.
एक्झाम मध्ये. नाही झालं तर त्याने खाली राहिले. हॉरिझॉन्टल काय मिडल आणि अप्पर. देन लेफ्ट लंग. लेफ्ट लंग मध्ये 2 लोब्स असतात, अप्पर लोब आणि लोअर लोब. तर ह्याच्यात एकच फीचर असते, ऑब्लिक फीचर. द लेफ्ट लंग डज नॉट हॅव द मिडल लोब. लेफ्ट लंग मध्ये मिडल लोब नसतो. हे तुम्हाला MCQ पॅटर्न आहे ना, त्याच्यामध्ये विचारू शकतात. राईट लंग मध्ये कुठला लोब असतो आणि लेफ्ट लंग मध्ये कुठला लोब नसतो. तर मिडल लोब लेफ्ट मध्ये नसतो. MLA ध्यानात ठेवायचं. Then mid external surface of the lung has the large cardiac impression and cardiac notch where the heart sits. ह्या लंग मध्ये आहे ना, लेफ्ट साइडच्या तिथं डायग्राम मध्ये काढलंय का तुम्ही? बघा, लेफ्ट साइडला एक नॉच आहे, तिथं आपलं हार्ट असतं बसलेलं, हृदय. तिथं ते बघ तुम्ही कोण शेप काढलेला आहे तो. हा, तुम्ही कोणती इकडची लेफ्ट बघताय का तुमच्या साईडची? ते तुमच्या साईडची राईटची बघा डायग्राम, ती लेफ्ट झाली त्या बॉडीची. तिथं नॉच असतो लेफ्ट लंग मध्ये. तुम्ही एवढं ठेवा, खाली नॉच असतो असा, तिथं हृदय बसलेलं हार्ट असं तिथं. हृदय मध्ये नसतं. हृदय मध्ये असतं तर मग इथं असतं ना, लेफ्ट साइडला असतं ना. पूर्ण लेफ्टला नाही. हा, पूर्ण लेफ्टला नाही, मी पण नाही बोलतो पूर्ण लेफ्टला. त्याचा काय, हे जे असतो ना, ते लंगच्या खाली नॉच आहे, तिथं बसायला त्याला जागा आहे. म्हणजे पूर्ण त्याच्या लेफ्ट खालीच बसलेला नाही, इकडून साईडला परत मध्ये आलेला आहे तो. त्याचे ब्रॉन्कस आहे ना, ते त्याच्या तिथे आहे लेफ्ट लंग मध्ये. त्याचे आर्टरीज तिथून कनेक्ट होतात लंगला आणि हार्ट मध्ये. ते तुम्हाला सर्क्युलेशन मध्ये शिकवलं असेल ना, कसं कसं ब्लड लंग मध्ये जातं, लिव्हर मध्ये जातं. हे जो बघा आता ब्लड सप्लाय, ब्रोकियल आर्टरी, पल्मोनरी कॅपिलरीज, where there is exchange of the oxygen and carbon dioxide take place between the blood and tissue. Then venous drainage, bronchial vein and nerve supply, vagus nerve. Then function, control of entry, warming and humidification, support and patency, removal of the particulate matter, then cup reflex. Respiration, the term respiration means exchange of the gases between body cells and environment. Breathing and pulmonary ventilation. And third point, this is the movement of air into and out of the lungs. Then exchange of the gases takes place. Takes place in the lungs, external respiration, and in the tissue, internal respiration. Breathing मध्ये बघा, breathing supplies oxygen to alveoli and the element carbon dioxide, CO2. ऑक्सिजन घेतो alveoli आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. मसल ऑफ द ब्रीदिंग मध्ये कोणते कोणते मसल असतात? एक्सपान्शन ऑफ द चेस्ट ड्युरिंग द इन्स्पिरेशन ऑकर्स ॲज अ रिझल्ट ऑफ द मस्क्युलर ऍक्टिव्हिटी, पार्टली व्हॉलंटरी अँड पार्टली इनव्हॉलंटरी. The main muscle used in normal quiet breathing are the intercostal muscles and diaphragm. During difficult or deep breathing, they are assisted by the muscle of the neck, shoulder, and abdomen. There are the 11 pair of the intercostal muscles occupied space between the 12 pair of the ribs. They are arranged in 2 layers, external and internal. The first rib is a fixed.
Therefore, when the intercostal muscles contract and pull all other ribs toward the first rib, because of the shape size of the ribs, they move outward when they pull upward and enlarging the thoracic cavity. Then खाली घ्या. हे बघा याच्या डायग्राम मध्ये यांनी बघा एक रिबचा भाग दिलेला त्याच्यामध्ये इंटरकोस्टल मसल आणि इनरमोस्ट इंटरकोस्टल मसल्स रिब्सच्या मध्ये असतात. दोन रिब्सच्या मध्ये इंटरकोस्टल मसल असतात. देन डायफ्राम खाली आहे. Diaphragm is a dome-shaped muscular structure separated by the thoracic abdominal cavity. Then it forms the floor of the thoracic cavity, and the roof of the abdominal cavity consists of the central tendons from which muscle fibers readily to be attached to the lower ribs and sternum and the vertebral column of the two curva. When the muscle of the diaphragm is relaxed and the central tendon is pulled downward to the level of the T9 and enlarged thoracic cavity is in a length. This decreases pressure in the thoracic cavity and increases it in the abdominal and pelvic cavity. Intercostal muscle in diagram चा खाली. Intercostal muscle and diaphragm contract simultaneously, enlarge the thoracic cavity in all directions. तर इथपर्यंत होतं.